मार्केटमध्ये मी आले तर इतकी तुफान गर्दी आहे ना, त्या गर्दीमध्ये माझं लक्ष गेलं ते म्हणजे एका गोष्टीकडे, आणि ते म्हणजे मला दिसतंय का शॉपचं नाव काय आहे, श्री गजरी ज्वेलर्स. तर मला चांदकमधल्या धरणामध्ये अशा मस्त डुंबत असणाऱ्या पोहणाऱ्या त्या सुकरी आणि गजरीची आठवण झाली. खरंच त्या खूप फेमस झालेल्या आहेत आणि खूप सगळ्यांना आवडत आहे. त्यामुळे गजरी बघितली की पहिल्यांदा आपल्या चांदकची गजरी आठवली आहे. त्यामुळे प्रियांका खामकर, तुला मिस केलं आहे गजरी, पुन्हा एकदा तुला भेटायचं आहे लवकरच. तर आपण आता नवी मुंबईच्या मार्केटमध्ये आहोत आणि तुम्ही बघणार आहात आता की नवरात्रीसाठी काय काय मार्केटमध्ये आलं आहे आणि किती नवीन डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत लवकर. चला करूया टूर नवरात्री मार्केट. तर खूप छान छान प्रकारे बघा स्कर्ट्स आहेत आणि खूप व्हेरिएशनमध्ये ब्लॅक डिझाईनमध्ये आणि खूप सुंदर असं त्यांनी मॉडेल वगैरे सगळे रेडी केले आहेत. तुम्ही बघाल तर प्रत्येक वयोगटाची तुम्हाला इथे मुली दिसतील, मॉडेल मुली दिसतील, खूप सुंदर. आणि जेंट्ससाठी सुद्धा बघा प्रॉपर जसं ड्रेस कट हवा आहे सेम तसाच आहे ह्या साईडला. आणि इकडे पण आहेत छोट्या छोट्या मुली साजिरीसारख्या, खूप सुंदर सुंदर. तर ओके, हे खूप सुंदर आहे बघा, छोट्या मुलांसाठी आहे. त्यानंतर इकडे आतमध्ये पण आहे आणि नाव आहे रंग प्लस म्हणून, न्यू बॉर्न किड्स अँड लेडीज वेअर. खूप सुंदर आहे ह्या शॉपमध्ये कलेक्शन. तर ह्या साईडला पण बघा भरपूर प्रकारे व्हेरिएशन आहेत. नाईस NA न्यू बॉर्न छोट्या मुलांसाठीच आहे हे. आणि बघा खूप गर्दीही आहे, तुम्हाला इथे गर्दी बघायला मिळेल. छोट्या मूर्त्याही सुद्धा इथे मार्केटमध्ये आल्या आहेत, छोट्या मूर्ती, पितळेची भांडी सगळी. त्यामुळे ही आपली आता माणसं, विक्रेते आणि खरेदी करणारे सगळ्यांची तुडुंब गर्दी आहे. आणि स्पेशली तुम्ही बघाल तर हे सिल्वर डिझाईनमध्ये खूप जास्त फेमस आहेत हे नवरात्रीसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतीलच. आणि सगळ्या लेडीजचा ह्या ज्वेलरीवरती खूप डोळा आहे सध्या तरी. त्यांना हे सगळं असं वाटतंय आपल्याकडे ॲसेट हवेत. सो मलाही घ्यायचं आहे हे कलेक्शन, मलाही करायचं आहे. व झुमके बघा किती छान छान आले, खूप सुंदर असे झुमके आहेत. त्यानंतर ज्वेलरी आहे ही खूप सुंदर वाटत आहे, तुम्ही ज्वेलरी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण मार्केट बघू शकता, व्हेरिएशन बघायला मिळतील खूप छान प्रकारे. नवीन नवीन डिझाईन्स आलेले आहेत मार्केटमध्ये, जॅकेट्स आले आहेत खूप सुंदर. आणि नवरात्र म्हटलं तर चनिया चोली आणि हेच जॅकेट वगैरे आले ते तर असतंच, पण त्यासोबतच काय हवं आहे दांडिया. आणि दांडियामध्ये पण भरपूर व्हेरिएशन आहेत, आपण तेही पाहणार आहोत. खूप सुंदर सुंदर व्हेरिएशन आहे मार्केटमध्ये आले आहे. आणि शॉपचं नाव आहे फेस्टिन म्हणून आहे हे शॉप, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते किती व्हेरिएशन असू शकतात ना हे बघितल्यानंतर समजतं. तर दांडियामध्ये ह्याच बघा डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यासोबतच इकडे सुद्धा खूप छान असं कलेक्शन आहे, खूप सुंदर सुंदर व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळते इथे. हे नवीन आले का? वाव, हे तर खूप मस्त आहे बघा, एकदम राजा राणीचे दांडिया आहेत, खूप मस्त. आता हा राजा दिसतोय, ही राणी आहे का? टिकली लावले तर राणी आहे ही. आणि राजा कुठे गेला? हा राजा ना राणी. अच्छा, हे असं आहे काय? मला वाटलं एकाला एक सेट असेल ना म्हणून. अच्छा, राजा आणि राणीचा सेट आपल्याला बघायला मिळतो इथे पूर्ण. खूप सुंदर व्हेरिएशन आहे त्यांचं, तुम्ही बघाल वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूपच आकर्षक डिझाईन आहेत आणि खूप हेवी नाही आहेत, असं वाटतं आपल्याला दिसताना की हेवी असेल, बट नाही आहेत. आणि हे छोट्या मुलींसाठी आहे ना, हे छोट्या मुलींसाठी बघा छोटासा सेट आहे हा, खूप सुंदर असा आहे. आपल्याला खूप व्हेरिएशन इथे बघायला मिळतील. त्यानंतर आपण बघूयात, हा पण एक नवीन प्रकार आहे. ह्याचा काय उपयोग आहे म्हणजे दांडिया खेळताना काय उपयोग आहे ह्याचा? अच्छा, खेळायचं आणि प्लस ओके असं घुमवायचं का? वाव, खूप सुंदर सुंदर मस्त आहेत. आणि इथे खूप छान डॉल सुद्धा आहेत बघा, खूप मस्त वाटतात. म्हणजे आतमध्ये तर भरपूर छान कलेक्शन असेलच. बापरे, किती सारे डॉल एकदम क्यूट आहेत यार. असं वाटतंय आमच्या वेळेस का नव्हतं हे, एवढ्या छान छान डिझाईन्स मस्त यार. एक एक भावली अशी इतकी गोंडस वाटते ना की तिला हात लावा वाटतोय मला, किती क्यूट. आणि ही तर एकदम साजिरीच यार, खरंच भारी दिसते, आपली साजिरीच वाटते ना. साजिरी प्रियांका खामकर, जेव्हा ती छोटी होती तेव्हा ती अशी होती, जेव्हा ती आता मोठी झाली तर आता अशी झाली.
खूप सुंदर. आणि इकडे सगळे मूर्ती पण तुम्हाला पाहायला मिळतील. इथे छोट्या मुलांचे खेळणी आहेत. सो बऱ्याच अशा तुम्हाला गोष्टी ह्या फेस्टिन या शॉपमध्ये मिळतील. इकडे रुमाल वगैरे आहेत. आपल्याला जेव्हा घट बसवले जातात तेव्हा हे गरजेचे असतात. कोणाच्या घरी देवी असते त्यामुळे हे सगळं लागतं. हार वगैरे सगळ्या दांडियाच्या व्हेरिएशनमधून मला ही क्यूट छोटीशी अशी वाटली ना, ती आपल्या बबडीसाठी खूप सुंदर आहे, मस्त. तर आपण आता हे बबडीसाठी घेऊया. ठीक आहे. अजूनच तिला चनिया-चोली पण घ्यायचं आहे. सुंदर चला बघा. ऑन रोडवरती तुम्हाला सगळं काही मार्केट पाहायला मिळेल. सगळ्या गोष्टी चपल्यांपासून सगळ्या चपल्या वगैरे इथे तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळतील. कारण तिकडे मेहंदीकडे तिकडे सेशन आहे इकडे ह्या साईडला. आणि हे फेस्टिन त्यांचं शॉप आहे. इकडे खूप छान असे कुर्तीज आहेत. आणि इकडे वाव सगळ्यात माझं फेवरेट आहे. मी ज्याच्या शोधात आहे ते सगळं कलेक्शन मला इथे आहे. तर चला मग आपण शॉपिंग करूया. 150 में सब कुछ. तर आपण आता फेस्टिन ह्या शॉपमध्ये आहोत आणि तुम्ही बघाल तर इकडे ह्या शॉपमध्ये आता खूप जास्त कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यासोबतच आता इकडे ऑक्साईडमध्ये जे ज्वेलरी आता सध्या मार्केटमध्ये सगळ्या डिमांड आहे त्या ज्वेलरी आपल्याला इथे एकदम कमी किमतीमध्ये एकदम तुम्ही 150 ते 200मध्ये तुम्हाला त्या रेंजमध्ये एकदम रिजनेबल रेंजमध्ये तुम्हाला छान व्हेरिएशन बघायला मिळते. आणि मी तुम्हाला दाखवते. खूप छान डिझाईन आहेत. आणि मी स्वतः माझ्या बबडीसाठी आणि माझ्यासाठी खूप छान आहे बघा बँगल्स आहेत. आणि हां, मी माझा लुक अगोदर डिस्क्लोज करत नसल्यामुळे मी थोडं दाखवणार नाही तुम्हाला. डायरेक्ट माझा लुक तुम्ही बघा. डायरेक्ट दांडिया खेळता. कारण मी तुम्हाला दाखवते काय व्हेरिएशन. तर इथे खूप सारे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील बांगड्यांमध्ये. इथे ऑक्साईडमध्ये आहेत हे. आणि ऑक्साईडचीच नऊवारीमध्ये जास्त अशी फॅशन असते. त्यामुळे आता भरपूर व्हेरिएशन आले आहेत मार्केटमध्ये. ते मी बघाल तर खूप सारे डिझाईन्स सगळं काही तुम्हाला इथे ऑक्साईडमध्येच पाहायला मिळेल. इव्हन हे बांगड्याच वगैरे सगळं काही. तर फेस्टिन शॉपमध्ये तुम्ही बघाल तर खूप छान प्रकारे इथे मेहंदीचाही इथे सेशन चालू आहे. मेहंदी काढत आहे तिथे. आणि तुम्ही इथे येऊन मेहंदी काढू शकता खूप छान डिझाईनमध्ये. तुम्हाला इथे खूप छान असे व्हेरिएशनमध्ये तुम्हाला इथे सगळ्या काही ज्वेलरी ॲक्सेसरीज सगळं काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप सुंदर असं शॉप आहे. नवीन कलेक्शन आहे. मस्त आहे एकदम. तर आपण आता ह्या शॉपमध्ये आलो आहोत फेस्टिन शॉपमध्ये. तुम्ही बघाल इथे इतकं कलेक्शन आहे ना, खूप छान की असे डोळे दिपून जातील एवढं मस्त कलेक्शन आहे. कसं वाटतं हे पाहू की ते पाहू. तुम्हाला मी दाखवते पूर्ण शॉप. आणि खरंच आपण एक कशी टूर करूया. तर पहिलं तर मला हे समजलंच नाही की हे काय आहे नक्की. नवरात्रीमध्ये हे लागतं का मला खरंच कळलं नाही. नंतर मी बघितलं तर हे बघा हे करवाचौथच्या थाळी आहेत असं मला समजलं. मलाही माहीत नव्हतं. पण माझ्यासाठी हे नवीन आहे की करवाचौथच्या थाळ्या सुद्धा निघाल्या खूप सुंदर. आणि त्याच्यामध्ये काय काय लागतं ते पण आपण बघूया. की हे बघा एक काय बोलतात त्याला आपल्याकडे गडवा बोलतात तांब्याचा तो पण त्यांच्या इथे पण खूप छान असं सजवलं आहे. आणि खूप सुंदर हळदी कुंकवासाठी ह्या 2 वाट्या आहेत. खूप सुंदर तुम्ही बघाल. आणि अरे यार हे तर हे काय कोणतं तरी गाणं आठवलं मला. ते ह्या पिक्चरमध्ये आहे ना हम दिल दे चुके सनम पिक्चरमध्ये ते चांद छुपा बादल. खूप सुंदर असं ते गाणं. आणि ते करवाचौथ हे सगळं खूप मस्त आहे. तर मला हे बघितल्यानंतर ते जराशी आठवलं. आणि हे ताट पण तुम्ही बघाल तर खरंच वाट्यांच्या इथे सुद्धा खूप छान डिझाईन तुम्हाला बघायला मिळते. आणि ताट पण खूप छान प्रकारे डिझाईन केलं आहे. आणि असे बरेच व्हेरिएशन तुम्हाला इथे बघायला मिळतील की एक नंबर. तर आमच्या गावाला बघा इतकी शेतामध्ये माती असते ना की सगळीकडे माती असते. पण मुंबईमध्ये तुम्हाला माती घेण्यासाठी मार्केटला जावं लागतं. आणि मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला एवढीशी माती एवढ्या किमतीला मिळते. म्हणजे मातीचं पण महत्त्व किती असतं सणावाराच्या दिवसाला. तर तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते आता. महाबळेश्वर. तर तुम्ही माती कुठून आणली? तर ह्यांनी बघा ही माती महाबळेश्वरवरून आणली. आणि महाबळेश्वर हे माझं गाव आहे. माझ्या गावची माती आहे म्हणून मी स्पेशली तुम्हाला बोलले की माझ्या गावची मातीच मला भेटली की नाही बघा. म्हणजे मुंबईमध्ये मी एवढे टूर करते आणि मार्केट दाखवते तुम्हाला सगळं. मला मी मातीचं जेव्हा सांगायला आली तेव्हा मला माझ्या गावच्या साईडची माती दिसते. खूप छान वाटते. थँक्यू. कशी आणि रेट काय आहे? 30 रुपये मग आहे. 30 रुपये मग आहे बघा. आमच्या इथे आमच्या घराच्या बाजूला शेत असते त्यामुळे सगळी मातीच माती. आणि इथे 30 रुपयाला तुम्हाला मग मिळते. पण सणावाराला ह्याचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. घट बसतात घटस्थापना होते त्या दिवशी माती लागते.
हा ना, मातीवरती आपण ते कडधान्य पेरतो आणि ते मग दसऱ्यापर्यंत जे पण ते उगवतं ना, छान. ते त्याचं महत्त्व मी तुम्हाला लवकरच सांगणार, ठीक आहे. तर मी इकडे यांचा व्हिडिओ करायला गेली, विचारलं मातीचं रेट काय आहे, तर विचारलं माती कोणती आहे, तर महाबळेश्वर बोलले. नंतर मीही विचारलं की माझं गाव चांदकच आहे महाबळेश्वरच्या साईडला, तर तुमचं गाव कुठे आहे? माझं गाव सातारा. साताऱ्यामध्ये? सातारा सज्जनगड. सज्जनगडच्या इथले आहेत, म्हणजे बघा आपले गाववालेच आहेत ते. आणि मी बऱ्याच ठिकाणी जाते ना, तिथे भरपूर लोक मला साताऱ्याचे मिळतात आणि गाववाले असतात ते. आणि खरंच मी म्हणेल की तुम्ही माती विकायला आणली मुंबईमध्ये आणि योगायोगाने मला माझ्याच गावची माती दिसली, त्यामुळे खरंच थँक्यू तुम्हाला पण. थँक्यू. तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छा शुभेच्छा. खूप छान तुमचा बिझनेस हो. ओके ओके. तर हे बघा इकडे हे माती आहे, त्यांचं पानही लागतात आपल्याला घटस्थापना करण्यासाठी आणि पत्रावळी लागते. नंतर पाटावरती आपण ठेवतो, त्यामुळे पाटावरती सजवण्यासाठी हे आहे. त्याच्यानंतर सुपारी आहे, पान आणि सुपारी तर लागतेच. त्याच्यात इकडे आपलं हे सगळं काही धार्मिक जे पण सामान लागतं पूजेसाठी ते सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि आपले गाववालेच आहे तर त्यांचं मी जास्त प्रमोशन करेल की खूप सुंदर आहे ते सगळं. म्हणजे पीस वगैरे लागतं, तुम्ही बघाल घटस्थापनेसाठी काय काय लागतं ते सगळं तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल. हे काय जवस आहे, ओके. आणि मूर्ती सुद्धा हा अच्छा अच्छा. तर घटस्थापने दिवशी जेव्हा मातीमध्ये जे पेरायचं असतात कडधान्य, ती कडधान्य ही आहेत, त्याला म्हणजे नवधान्य असं म्हणतात. म्हणजे 9 प्रकारचे वेगवेगळे धान्य असतात आणि ती आपण आपल्या घरामध्ये दसऱ्यापर्यंत ते वाढवतो, त्याला पाणी वगैरे हे करतो आणि फुलांची माळ वगैरे करतो. अतिशय सुंदरशी घटस्थापनाचा हा सण असतो मी म्हणेल. आणि दसऱ्या दिवशी तर शस्त्राची पूजा होते आणि त्याची माहिती मी तुम्हाला सांगेलच, पण आता खरंच ते सगळं आठवते मला की तुम्हाला काय काय मला सांगावं असं वाटतंय. आणि सामान बघितल्यानंतर खरंच त्यांचं महत्त्व किती आहे ते आजही लोकांपर्यंत पोहोचत आहे. सामाना थ्रू त्या परंपरा सुद्धा आजही आहे की काय काय लागतं काय काय नाही हे सगळं त्यांना माहीत असतं. तर हे बघा इकडे तुम्हाला हे वाले हा राईट हे इथे ह्याला बांधतात ते, त्याच्यामुळे ह्याला नाम वगैरे होतात. आणि हे ह्याच्यामध्येच हा घट आहे आणि घट्यालाच आपण पूजतो त्या दिवशी असं म्हणतात. आणि छान छान टोपल्या सुद्धा आहेत बघा, मस्त खूप सुंदर असे डिझाईन आहे डेकोरेटिव्हली. आणि हे पण आपल्या चांदकच्या साईडचे आहेत, आपले गाववाले आहेत. ते साताऱ्याचं गाव आहे ना तुमचं, मी पण साताऱ्याचीच आहे. तर आपल्याला मार्केटमध्ये लोक पण बघा सगळे साताऱ्याचेच भेटतात, खूप सुंदर. तर मार्केटमध्ये मी जेव्हा टूर करते तेव्हा माझं लोक ऐकतच असतात, पण त्यातल्या त्यात जर आपले गाववाले असतील आणि गाववाले जर एकमेकांना भेटतील तर तो आनंद असा वेगळाच असतो की अरे आपली भाषा, आपले ते घाटी शब्द, हे सगळं काही ऐकल्यानंतर ते असं एकदम छान वाटतं की कोणतरी आपलं आहे असं वाटतं. म्हणजे कुठेही तुम्ही जावा आपल्या गावाला विसरू नका, आपल्या भाषेला विसरू नका, हे माझं म्हणणं तर आहे. तर आपण ह्या सगळ्या फॅमिलीला मी आता इथे व्हिडिओ करते तर सगळ्यांना एवढा आनंद होतोय, तुम्ही एवढं छान पाहताय. ते बघा हे आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव माया आहे. माया. तुमचं नाव? ओके, तुझं नाव सांग. एंजल. अरे बापरे, वेगळंच नाव, एकदम असं आउट ऑफ महाराष्ट्रीयन. तर हे सगळे फॅमिलीला खूप बरं वाटलं मी इथे मार्केटमध्ये टूर करायचं. स्पेशली मी त्यांना हायलाईट का करते तर ते माझ्या गावच्या साईडचे आहेत, म्हणजे मार्केटमध्ये त्यांना खूप बरं वाटलं. तर म्हणून आपण एक छोटासा सेल्फी काढलाच पाहिजे ना, त्यांच्यासोबत एक आपली आठवण ठेवूयात. एक हसू उमटवलं आज म्हणून मला बरं वाटतंय. मला भेटून खूप छान वाटलं, थँक्यू. छान वाटलं, चला आपण फोटो काढूयात. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. तर आज कुणाच्या तरी चेहऱ्यावरती माझ्यामुळे हास्य आलं, असं उमटलं, मलाही बरं वाटलं. आणि तुम्ही बघाल ते खरंच मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. चौक असल्यामुळे इथे बऱ्याच गोष्टी मिळतात तुम्हाला. इथे छान छान व्हेरिएशन बघायला मिळतील, तोरणामध्ये सुद्धा खूप सुंदर असे. त्यानंतर इकडे बरेच खाऊ हा प्रकार आहे, आंब्याच्या डहाळी आणि नारळ, बरेच व्हेरिएशन आहेत इथे. पण घट वगैरे सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप सुंदर गजरे, वाव, खूप सुंदर आलेत नवीन गजरे, खूप मस्त. त्यानंतर कमळाचं फूल. आणि हे बघा बिचाऱ्या पब्लिकचं चालू आहे शॉपिंग करायचं. आज सुट्टी असल्यामुळे पब्लिकला आज वेळ आहे भरपूर, त्यामुळे खूप गर्दी आहे.
तर मी आता दुर्गा अवतार करणार आहे. तर हा मुकुट तुम्हाला कसं वाटतं जरा सांगाल का मला. आणि आपल्याला आपली दुर्गा आपल्याला अशी बनवायची की ती ना अशी सॉफ्ट नेचरने पण असेल, म्हणजे अशी, आणि रुद्र अवतार पण असेल अशी मस्त, आणि छान वाटतं ना. मी ते मुकुट बघायला आली. खूप छान छान पद्धतीचे मुकुट आहेत. बघूयात आपण आपल्याला सूट करता येते. ठीक आहे. तर हा वाला मुकुट कसा वाटतोय मला. ठीक आहे. तर हा वाला मुकुट किती भारी वाटतोय. तर सगळ्यात एक्सपेन्सिव्ह असा हा आपला मुकुट आहे आणि खूप सुंदर असा बघा हिरे जोडीत सगळा भरलेला आहे आणि खूप हेवी, म्हणजे आपली जी दुर्गा असणार आणि ते सगळ्यात जास्त अशी श्रीमंत दिसत ना. मुकुट पण एवढा भरभरीत आहे. तर कशी वाटते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. मी कोणता मुकुट घेऊ, हा घेऊ की हा घेऊ. खूप व्हेरिएशन आहेत आणि सगळे छान दिसत आहेत, बट तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा. ठीक आहे. गिरिनन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते.